तुमचा मुलगा जन्मताच बोलायचा नाही का? नाही काहीच नाही बोलायचा? नाही बोलत होता. म्हणजे एखादं असं लहान मुलं आई हाक मारतो, तुमच्या डोळ्यातले अश्रू ताई सांगतात आहे की म्हणजे तुमचा मुलगा म्हणजे अजिबातच बोलायचा नाही. नाही बोलत. जिन झाला ती देव करल, माझ्या मुलाला देव वाचवल. म्हणजे तुम्ही लहानपणापासून त्याला इकडे तिकडे फिरवत होता, म्हणजे कुठं जा वेगवेगळ्या ठिकाणी फिरवलं, हं, परंतु त्याला म्हणजे त्याची बंधन तुटलीच नाही, नाही त्याला बोलता पण येत नव्हतं. नाही, आणि तुम्ही सांगता की त्याच्या डोक्यामध्ये त्याची बुद्धी पण त्याची काम करत नव्हती. नाही. आणि देवाचा धावा केल्यानंतर मग काय झालं? आता बेस. आता बेस. तुझं नाव काय? संदीप. संदीप. म्हणजे हा मुलगा बोलतोय. ताई आता ह्याने नाव सांगितलं, तो त्याचं नाव विचारलं संदीप, असं पहिलं बोलवता का जसं आता बोलला तसं? नाही काहीच त्याला बोलता येत नव्हतं. काय पण नाही बोलत होता. आता म्हणजे त्याचं तुम्ही सांगता की त्याचं बुद्धी पण काम करत नव्हती, आता त्याला सगळं समजतं. आता समज हो ना. आता भट्टीवर कामाला हजर. तू आता कामाला पण जातोस? हो, कुठं जातोस? भट्टीवर. भट्टीवर. म्हणजे तुला सगळं पहिलं तुला म्हणजे त्याला तर काय समजत नव्हतं. नाव तुझं संदीप. हं. तुला कोणी बरं केलं? इसून. येशूने. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. हा तुमचा नातू झाला बरोबर. हा जन्मल्यापासून मुका होता. जन्मा पाहिजे बोलतच नाही, आमची पण नाही बोलत. हां, घरात जाण तरी बोलतच नाही, काहीच बोलायचं नाही. बोलायचंच नाही. म्हणजे काही विचारलं तरी काहीच नाही, असं दाखव बस अडाच, फक्त हसून दाखवायचं. काय बोलत नाही. आता 22 वर्षाचा होईपर्यंत असाच होता तो. 22 वर्षाच्या मुलाची वाचा देवाने मोकळी केली. मुका बोलायला लागला. येशूने एका मुक्याला वाचा दिली. हालेलुया. आणि तुम्हाला माहित आहे देवाने एका वेळी 2 चमत्कार केलेले आहेत. एक नाही, 2. एक म्हणजे त्याची जीभ मोकळी झाली, आणि दुसरं म्हणजे त्याचा मेंदू, बुद्धी सैतानाने लॉक करून ठेवली होती, ती पण देवाने मोकळी केली. एका वेळेला त्याची बुद्धी आणि जीभ दोन्ही मोकळी झालेले आहेत. खरोखर हे देवाचं फार मोठं काम तुमच्या समोर आहे. 22 वर्षाचा मुका, देवाने त्याची वाचा खोलली. तो बोलतोय आणि फक्त बोलत नाहीये, त्याची लॉक असलेली बुद्धी पण देवाने उघडी केली, मोकळी केली. तो चांगला आहे. आता 2 वर्ष तो वीटभट्टीवर काम करतोय, कमावतोय. देवाच्या महान कामासाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात, मोठ्याने मोठ्याने.